बेल्ले या ठिकाणी मुळवा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील मजूर दरवर्षी शेती कामासाठी येत असतात। याही वर्षी हे मजूर मोठ्या संख्येने बेल्ले या ठिकाणी कामासाठी आले असताना कोरोना महामारीच्या संकटामुळे त्यांचा गावाकडील कुटुंबात जीव अडकल्याने कामात मन लागेना झालंय। त्यांनी तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांची सोय जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मध्ये करण्यात आली असून मायबाप सरकारने आमच्या गावे जाण्याची आमची व्यवस्था करावी अशी विनंती वजा मागणी या मजूर राहणार मुळावा तालुका उंबरखेड राहणार जिल्हा यवतमाळ। आम्ही दरवर्षी कामाला इकडे येत आहे बेले गावामध्ये। यंदा 3 महिने झाले आम्हाला कामाला येऊन। आम्ही 2 महिने काम समजा केलं, आता लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला कुठं काम आहे तेवढं नाही, पण बेले गावात आमची मदत केली इथं शेतकऱ्यांनी, आमची व्यवस्था करत आहे। 15 दिवस झाले आम्ही काम नाही काही नाही, आम्हाला पोटभर जेवाय मिवाय देतात ती। तरी पण आमचा मुलगा आजारी पडलेला आहे, आमच्या मुलाला डोक्याची बिमारी आहे, त्याच्या गोळ्या संपलेल्या आहेत। आम्हाला माहीत नाही की लॉकडाऊन वाढणार आहे म्हणून आम्ही इथं थांबलो। जाण्याची व्यवस्था नाही आमची काही, आमच्या पोराची बिमारी जरा उंबळायली तर आम्ही काळजीत आहे, तर याचा सरकारनं आमचा विलाज करायला पाहिजे। सरकार आमचे मायबाप आहे, आमच्यावर लक्ष द्यावं, त्यांना आमच्यासाठी वाहन काही पाठवावं। आमच्या पोराची अतिशय आम्हाला काळजी वाटत आहे, आम्हाला रात्रंदिवस झोप लागत नाही। हे गाववाले आम्हाला जेवण खावण दे आले, पण आम्हाला सगळी काळजी पोराच्यानं दुःखात लागली आमची। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, आज 24 तास, बेल्ले। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।